नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन वाढवणारी, बाळाला भरपूर ताकद आणि ऊर्जा देणारी एक होममेड सेरेलॅकची रेसिपी पाहणार आहोत। या अगोदर चॅनलवरती आपण इन्स्टंट सेरेलॅक शेअर केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की डाळ आणि तांदळाचं सेरेलॅक शेअर करा आणि त्याच रिक्वेस्टनुसार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सेरेलॅक कशा पद्धतीने बनवायचं आहे हे थोडक्यामध्ये दाखवलेलं आहे। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी, हे सेरेलॅक बनवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ। हे अनपॉलिश तांदूळ आहे, तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा कोणताही साधा तांदूळ इथे वापरू शकता। जेवढे तांदूळ आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ, तुम्ही हवं तर पिवळे मूग सुद्धा वापरू शकता। यासोबतच यामध्ये जेवढी डाळ आणि तांदूळ आहे त्याच्या अर्ध मी घेतलेले आहे, अर्ध्या प्रमाणामध्ये मी घेतलेली आहे ही केशरी रंगाची मसूरची डाळ। आता यामध्ये तुम्ही आणखी डाळी सुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही। यासोबतच मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जे 4 बदाम, 4 काजू आणि 2 अक्रोड घेतलेले आहेत। पिस्ता तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा इतर जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा वापरू शकता। सगळे जे काही हे पदार्थ आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला आणखी थोडं पाणी घालून एक अर्धा तासापर्यंत भिजत घालायचं आहे। तुम्ही नाही भिजत घातलं तरीही चालेल, परंतु हे स्वच्छ असं धुवून घेतलं तर त्याच्यावरची जी काही घाण आहे किंवा केमिकल्स वगैरे लावलेले असतात तर ते निघून जायला मदत होते। अर्धा तासानंतर आपले डाळ, तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थितरित्या भिजलेले आहेत। हे मी एका चाळणीमध्ये काढणार आहे जेणेकरून यामधलं जे पाणी आहे हे सगळं निथळलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही बाळाला देत असता हे सेरेलॅक तर त्यावेळी या 2च डाळींचा वापर करा। जसा जसा बाळ मोठा होतो, वेगवेगळे पदार्थ खायला लागतो, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, तर त्यानंतर तुम्ही इतर कडधान्य किंवा इतर ज्या डाळी आहेत या वापरू शकता। परंतु 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान जर बाळ तुमचं असेल तर यावेळी हे जे सेरेलॅक आहे हे बाळासाठी बेस्ट ठरणार आहे। बाळाला खूप जास्त हेवी होणार नाही, लूज मोशन्स, कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस कमी व्हायला मदत होतील। खाली टिश्यू पेपर घालून मी वरती एक स्वच्छ असं कापड अंथरून त्यावरती हे सगळे डाळ तांदूळ सुकवून घेतलेले आहे। आता हे मी घरामध्येच सुकवलेलं आहे, तुम्हाला सुद्धा बाहेर उन्हामध्ये किंवा बाहेर असं सुकवण्याचा ट्राय करायचा नाही। घरामध्ये जे ऊन येतं तर त्यामध्ये तुम्ही सुकवू शकता, जेणेकरून यावरती एक्स्ट्रा धूळ वगैरे बसणार नाही। आता हे जे काही सुकलेलं सगळे पदार्थ आहेत हे मी आता कढईमध्ये घालून अगदी मंद आचेवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहे। खूप जास्त करपवायचे नाहीत, गॅस अगदी मंद, जेवढा तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवायचा आहे आणि पूर्ण खळखळ आवाज येईपर्यंत किंवा यामधलं जे पाणी आहे हे पूर्ण जाईपर्यंत तुम्हाला छान असे हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जेवढे छान हे सेरेलॅक किंवा हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे भाजाल तेवढे सेरेलॅक जास्त काळ टिकण्यासाठी मदत होईल। तसं तर हे 2 ते 3 आठवड्यापर्यंत टिकून जातं, परंतु जर तुम्ही तांदूळ किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे छान भाजल्या असतील तर हे आणखी जास्त टिकतं सुद्धा आणि बाळाला पचायला सुद्धा इझी होतं। यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचे आहे, याची पावडर बनवून घ्यायची आहे। आता इथे मी थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवलेलं आहे, थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे। तुमचं बाळ खूप लहान असेल, अगदी तुम्ही बाळाला पेस्ट देत असाल तर हे तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा आणखी छान अशी पावडर पीठ याचं बनवू शकता। पण हलकंसं रवाळ असेल तर बाळाला शिरा, उपमा या पद्धतीने सुद्धा हे देऊ शकता। आता यामध्ये मी जिरे किंवा ओवा यासाठी टाकला नाही, कारण आपल्याला हे दोन्ही पद्धतीने बनवता येईल, म्हणजे गोडही बनवता येईल आणि भाज्या वगैरे टाकून फोडणीचं सुद्धा हे बनवता येईल। तुम्ही जर एकाच टाईपनी बाळाला देणार असाल तर यामध्ये ओवा किंवा जिऱ्याचाही वापर करू शकता किंवा वेलदोडे, बडीशेप या गोष्टी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। तर असं हे आपलं इन्स्टंट सेरेलॅक तयार झालेलं आहे। आता हे सेरेलॅक बाळाला देत असताना मात्र तुम्हाला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे इन्स्टंट नाही आहे, त्यामुळे हे ट्रॅव्हलिंग्समध्ये तुम्हाला देता येणार नाही। शिवाय हे देत असताना मी तुम्हाला हेच रिकमेंड करेन की जास्तीत जास्त यामध्ये भाज्या ॲड करण्याचा, इतर ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करण्याचा ट्राय करा। तसं तर या सेरेलॅकची मला आतापर्यंत कधीही गरज पडली नव्हती, कारण फ्रेश डाळ तांदूळ शिजवून तेही तुम्ही बाळाला देऊ शकता। पण तुमच्या रिक्वेस्टनुसार मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी वाटली, तुमच्या बाळाला ही आवडली का ही मला जरूर सांगा। आधी त्याने तर हे खूप जास्त आवडीने खाल्लेलं आहे। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।